नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मला बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत होती की तुमचे किचन कॅबिनेट्स, पॅन्ट्री युनिट्स आणि किचन ट्रॉलीज एवढ्या कशा शाईन करतात, म्हणजे चमकतात. त्याच्याबद्दल माहिती द्या की तुम्ही कसं मेंटेन ठेवलेलं आहे आणि त्याला कशा पद्धतीने स्वच्छ करतात. तर मी विचार केला, आता किचन ऑर्गनायझेशन सुरूच आहे. किचनमधलं सगळं आवरावर म्हणजे मी जे आधी ठेवलेलं होतं, फक्त आता ते व्यवस्थित लावून घेण्याचा प्रयत्न करते. तर सकाळचे आता 7 वाजलेले आहेत आणि माझी म्हणजे उन्नती शाळेत गेलेली, तिचा टिफिन वगैरे बनवून झालेला आहे आणि मी दूध आलेलं होतं, दूध गरम करून घेतलं आणि चहा बनवते. तर भांड्यांचं टोपलं बाजूला केलं, तेवढ्यामध्ये दूध वरती आलं. नजर हटी दुर्घटना घटी, अशा गोष्टी किचनमध्ये होत असतात. गॅसवरती आपण काही उकळायला ठेवलं, दूध, चहा, आणि अगदी आपण लक्ष ठेवून असतो आणि थोडीशी नजर बाजूला गेली की लगेच सांडलं जात असतं, म्हणजे ओतू जातं. दूध म्हणा, चहा म्हणा, किंवा भाजी कधी कधी झाकण ठेवल्यावरती असं घडत असतं. नंतर मी पॅन्ट्री युनिट्स कसं ऑर्गनाईज केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. पुसताना तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तर यावेळेस फक्त ऑर्गनायझेशन दाखवलेलं आहे, कारण की तुम्हालाही जास्त बोर होऊ नये म्हणून. ज्या बाजूच्या कॅबिनेट्समध्ये भरण्या होत्या ना, त्या मी या पॅन्ट्री युनिट्समध्ये ठेवलेल्या, कारण की बऱ्यापैकी आता सामान तिकडून आलेला, तर कॅबिनेट्सही भरलेले आहेत. त्यांनाही ऑर्गनाईज करायचं राहिलेलं आहे. आणि जे सिरॅमिकचे, काचेचे भांडे तिकडून आलेले होते, ते मी या पॅन्ट्री युनिट्समध्ये ठेवलेले. ते आदल्या दिवशी मी घासून स्वच्छ करून घेतलेले होते, वाळवले होते आणि मग नंतर यात मी ऑर्गनाईज केले. चहा उकळला, छान असा चहा घेतला आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली. चहा बनवतानाच भांडेही रचून घेतलेले होते. माझ्याकडे स्वीटकॉर्न पण होते, 2 दिवसापासून आणलेले होते, पण ते उकळायला टाकलेच जात नव्हते. चहा बनवतानाच बाजूला कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन टाकल्या आणि छान असे स्वीटकॉर्न म्हणजे मीठ टाकून वाफवलेले छान लागतात ते पण. नंतर भाजी वगैरे कापून घेतली. बऱ्याच दिवसापासून गंगाफळाची भाजी मी बनवलेली नव्हती, तर मी आवर्जून ही भाजी आणलेली होती. हे चॉपिंग बोर्ड बोरोसिलचं आहे, एकदम बेस्ट क्वालिटी आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून मी वापरते. त्यानंतर तुम्हाला मी माझा अनुभव शेअर केलेला आहे. जे चांगलं असेल ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि प्रॉडक्ट मी ते टॅगही करेल, की जेणेकरून तुम्हाला इझिली, म्हणजे मला लिंकसारखं बरेच जण मागतात मग प्रत्येकाला देणं शक्य होत नाही. बऱ्याचदा आपण मेसेज म्हणजे कमेंट्स मी उशिरा बघत असते, मग त्यात राहून जातं. तर मग प्रॉडक्ट टॅग केलेलं तुम्ही बघू शकतात, आवडलं तर घ्या असं. आमच्याकडे आता पाईपलाईनचा गॅस जवळपास 1 वर्षापासून सुरू आहे आणि माझ्याकडे सगळं मीटर वगैरे सगळं झालेलं होतं मागच्या डिसेंबरमध्येच, पण आत्ता सुरू केलेली आहे. तर काय झालेलं आहे की म्हणजे त्याचा स्पीड एवढा जास्तीचा आहे. मी कंपनीचे ते म्हणजे लोक बोलवूनही ह्या म्हणजे गॅस शेगडीच्या म्हणजे त्या लोकांना बोलवलं होतं सर्व्हिस सेंटरला कॉल करून, तरी पण भरपूर असा स्पीडने, म्हणजे इतकं पटापट फोडणीची पूर्वतयारी आधीच करावी लागते. तेल तर झटपट तापतं आणि शिट्ट्याही कुकरच्या फार लवकर होतात. म्हणजे आता मला जेवण बनवताना सगळी पूर्वतयारी आधीच करावी लागते, नाहीतर मग आपण जिरं काढू, मोहरी काढू, इतर पदार्थ काढू, असं आता म्हणजे चालत नाही. कारण की गॅस सिलेंडरला कसं असतं, म्हणजे मला ह्या दोघांमधला खूप फरक जाणवतो आहे. गाजर आणि वाटाण्याची भाजी बनवायची आहे, ती कशा पद्धतीने मी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही बनवतात का गाजर आणि वाटाण्याची भाजी? तर नसेल बनवली तर नक्कीच बनवून बघा, छान लागते, हेल्दी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवलेलं, त्यामुळे जास्तच ही पौष्टिक अशी तयार झाली. ऑलिव्ह ऑइल दिसानो कंपनीचं वापरलेलं आहे आणि या ऑलिव्ह ऑइलला सौम्य अशी चव आणि सौम्य असा वासही आहे. रोजच्या स्वयंपाकासाठी आपण हे वापरू शकतो. याच तेलापासून बेकिंग, ग्रिलिंग शकतो. मित्रांनो,
कंपनीचे ऑलिव्ह ऑइल हे निवडक ऑलिव्हपासून स्पेनमध्ये तयार केलेले आहेत. हाय इन हेल्दी फॅट्स आहे त्याच्यात आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म पण आहेत या तेलात. पौष्टिक अशी भाजी या दिसानोच्या ऑलिव्ह ऑइलपासून बनवली. मुलींना तर समजलंही नाही मी ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे. फार छान चव आलेली होती आणि अधिक चव वाढण्यासाठी मी ना थोडेसे धणे घेतले आणि असे रवाळ असे ते खलबत्त्यात कुटून घेतले आणि त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, थोडंसं आपलं आलं, नंतर वाटाणे, कोथिंबीर, कांदे असं मी वापरलेलं आहे. बरेच जण या भाजीत ना वाफलेला बटाट्याचाही वापर करतात, पण ना मुलींनी गाजर जास्तीत जास्त खावं म्हणून मग मी बटाट्याचा वापर केलेला नाही आहे. वाफलेला बटाटा जर टाकला असता ना तर गाजरऐवजी मुलींनी फक्त बटाटा निवडला असता आणि गाजर तसंच शिल्लक राहिलं असतं, म्हणून मग मी बटाटा वाफवलाच नाही. नाहीतर बटाटा टाकूनही अगदी छान अशी भाजी तयार होते. अगदी नेहमीचीच आपली फोडणी जिरे, मोहरी, हिंग, कांदे, लसूण, मिरची, कोथिंबीर. कांदेही मी ना उभे असे चिरून घेतलेले. गाजर, मुळा, मिरची, हळद, आवळा यांचंही लोणचं या दिवसात छान बनवलं जातं. मी 2 वर्षापूर्वी बनवलं होते भरपूर सारे 5 प्रकारचे लोणचे, पण इतके खाल्ले जात नाही. मग अगदी न वाटीभरचे असे इन्स्टंट लोणचं तयार केलं ना झटपट, तेही छान म्हणजे तयार होतात. हिवाळ्यात आपल्याला मुबलक प्रमाणात भाज्या मिळतात, त्याचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे. आपलं पण कसं असतं, ज्यावेळेस स्वस्त असतं ना त्यावेळेस तेही आपल्याला पचत नाही. आपल्याला महाग ज्यावेळेस भाज्या असतात ना त्यावेळेस त्या इतक्या आवडतात आणि स्वस्त भाज्या राहिल्या की आपल्याला निवडायचा कंटाळा येतो. हे तुमचं माझं सारखंच असतं, सगळ्यांचंच असतं तसंच. 10 रुपयाची जर मेथीची भाजी असेल ना जुडी, तर त्यावेळेस आपण ती लगेच निवडत नाही बरं. मग निवडू करू असं करतो आणि तीच जुडी 50 रुपयाला मिळाली ना आपण लगेच त्वरित तात्काळ निवडून घेत असतो. मला ना मागेच ना आता मागच्याच आठवड्यात नीलम कांबळे ताईंचा ना फोन आलेला. अगदी त्यांनी व्हिडिओ बघितलेले आणि सांगितलेलं की मी जे बोलते ना ते सगळ्यांच्याच लाईफशी म्हणजे असं मॅच होत असतं, कारण की मी तुमच्यासारखीच, आपले स्वभाव एकसारखे म्हणून आपण इथे एकत्र आलेलो आहोत. छान वाटतं अशी प्रतिक्रिया जाणून मला. हे भांडे ना जी माझ्याकडे कोटी आहे, रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल, त्याच्यात हे सगळे सिरॅमिक आणि काचेचे भांडे भरून आलेले होते. पण ही क्लिप जरा मागे राहिली, तर ते मी घासून स्वच्छ करून आता पॅन्ट्री युनिट ऑर्गनाईज पण केलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवलेलं पण आहे. नंतर ना शेवटचं ते जे एक गोणीचा गठ्ठा होता, तो जिथे तो बाहेर हॉलमध्ये टेबल होता ना, त्या टेबलच्या ड्रावर्स आणि त्या कपाटामध्ये हे साहित्य ठेवलं होतं. ते निवडून स्वच्छ करून जे नको होतं ते फेकून दिलं आणि मग अगदी जो सामान शिल्लक होता तो व्यवस्थित ठेवून दिला. हे माझ्याकडे ना जंगली हळदीचं झाड आहे. हे आईने मला छोटंसं असा कंद दिला होता. ही हळद खूप उपयोगी असते, हिचं खूप महत्त्व आहे म्हणून मी ते लावून ठेवलं आहे. किचन ट्रॉलीज आणि हे जे पॅन्ट्री युनिट्स आहेत किंवा कॅबिनेट्स, तर यांना स्वच्छ करण्यासाठी मी म्हणजे कशा पद्धतीने पुसत असते याबद्दल मला नेहमीच कमेंट्स येतात की तुमचं किचनचं कागद कसं, तर मी ते मेंटेन कशा पद्धतीने ठेवते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. 3 ट्रॉल्याना मी स्वच्छ करून आणि म्हणजे नीट लावून घेतल्या होत्या. ताटल्या आणि जे बाऊल होते त्यांचं. नंतर ना कपाटं म्हणजे बाहेरून मी हे जे लॅमिनेट्स आहेत ते पुसण्यासाठी ना कोलींचा वापर करत असते. डेली तसं आमचं फर्निचर म्हणजे डस्टिंग केलीच जाते, पण मी पण खूप अशी काळजी घेत असते, कारण की ना याला हे ग्लॉसी आहे, त्यामुळे प्रत्येक म्हणजे स्पर्श केला कपाटांना, ट्रॉलीला, तर लगेच त्याचं दिसतं म्हणजे हाताचं म्हणजे जे काही चिकटपणा असतो कधी. आता आपण काळजी घेतो पण आपल्या घरातले प्रत्येक मेंबर काळजी घेईल असं होत नाही, म्हणून ना मग मी डेली डस्टिंगला खूप महत्त्व देते. धूळ ना आपल्याला वाटतं की येत नाही, पण
खूप येते सतत दरवाजे बंद असले तरीही. हा बघा माझ्यातला एक वेगळा OCD, म्हणजे OCD ते नाही म्हणता येणार, अगदी उशा जरा वाकड्या तिकड्या असल्या तरी पण असं ते बघितलं ना ते सहन नाही होत आणि मग ते प्रॉपर केल्याशिवाय मनाला चैन येत नाही. आता हे जे व्हाईट ना ॲक्रेलिक आहे हे मटेरियल, तर ते पण ना खूप असं म्हणजे डाग दिसतात जर हात वगैरे लावले आणि सतत जर आपण नाही पुसलं ना तर काळपट पडून जातं. म्हणून मग पुसणं खूप गरजेचं आहे. आता छान असं म्हणजे आठवड्यात एकदा ना मी कोलीनचा वापर करत असते आणि डेलीला पुसायला ओला आणि सुका कपडा असा वापरत असते. आणि ह्या बघा प्लेट्स ना मी म्हणजे ताटल्या ज्या नाश्त्याच्या आहेत त्या पुढेच ठेवलेल्या आहेत मोठ्या, आणि रोजच्या भाजीसाठी ज्या लागतात तर त्या या तिकडे मागे ठेवल्या आहेत थोड्या. म्हणजे काही एकच साईज आहे पण वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आहेत. आणि या ज्या आहेत हे पाहुणे आल्यावरती वापरते नाश्त्याला भाजीला, तर त्या एका याच्यात ठेवलेल्या आहेत. ताटं सगळी जी सारखी आहेत ना ती ठेवून दिली आहेत मी क्रॉकरी युनिटच्या कपाटात, आणि जी वेगवेगळी आहेत किंवा डिशवॉशरला बसतात ती ताटं मी ठेवलेली आहेत आता सध्या बाहेर. नंतर ना हे जे स्टीलचे हँडल्स आहेत ना याला ओल्या कपड्याने आणि कोरड्या कपड्याने मी आठवणीने पुसून घेत असते. जरी मावशींनी डस्टिंग केली तरीही मी, म्हणजे ते इतका विश्वास असतो आपला, पण तरीही मी खूप काळजी घेते. आणि मी कधीही उष्टे हात चिकट हात लावत नाही. मुलींनाही ती खूप सवय झालेली आहे आणि मी सारखं सांगत असते उष्टे हात लावायचे नाही. त्यामुळे ना सगळेजण हात धुवूनच नॅपकिनला पुसूनच मगच ट्रॉली ला हात लावत असतात, कपाटांना हात लावत असतात. ह्या बरण्या ना मी इकडे खाली ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या आत चमच्यांची ही ट्रॉली आहे, पण मी तिथे चमचे ठेवत नाही कारण की ना असं म्हणजे पहिली ट्रॉली ओपन करून मग दुसरी ट्रॉली ओपन करा आणि बऱ्याचदा घाई असते ना तर त्यावेळेस मग आपल्याकडून म्हणजे घाईत काहीतरी हात लागतात आणि ती व्हाईट आहे म्हणून मग मी चमचे जरा बाहेर ठेवलेले आहेत. आणि तिथे ना बाऊल नंतर मेजरिंग कप हे ठेवलेले आहेत. तर ती पण जरा थोडीशी पिवळसर दिसत होती, थोडे डाग दिसत होते, तर कोलीनने मी पुसून घेतलेले. हा कपडा कोरडाच आहे त्यावरती कोलीन मारून घेतलं आहे. आणि कमी डाग असतील तर कपड्यावरती मारते, जास्त डाग असतील तर म्हणजे लॅमिनेट्सवरती मारते. तुमच्याकडे अजून काही वेगळी मस्त झटपट अशी पद्धत असेल स्वच्छ करण्याची तर तीही नक्की कमेंटमध्ये सांगा. मला प्रियंका पाटील नंदुरबारच्या त्यांनीही कमेंट केली होती की तुम्ही किचन ट्रॉलीज कशा मेंटेन ठेवतात, स्वच्छ कशा करतात, ही मला 4-5 महिन्यापूर्वी कमेंट केलेली होती आणि ती माझ्या लक्षात होती. आणि आताही बऱ्याच जणांनी केलेली, बऱ्याच जणांचे ना नावं पण येत नाही त्यामुळे मी नावं घेऊ शकत नाही. हे जे मेजरिंग कप आहेत ना ते विशिंग चेअर कंपनीचे आहेत आणि पिंक आणि ब्ल्यू बाऊल आहेत ते डीमार्टमधून प्रत्येकी 25 रुपयाला घेतलेले आहेत. हे जे ब्राऊन आतून आहेत ते पण डीमार्टचेच आहेत, 25 रुपये प्राईज आहे. आणि जे व्हाईट आहेत तर ते ना क्ले क्राफ्ट या कंपनीचे आहेत. जर लिंक मिळाली तर नक्कीच मी सगळे प्रॉडक्ट टॅग करेल. या ज्या छोट्या बरण्या आहेत ना या नेस्टिशिया कंपनीच्या आहे. यांचीही लिंक हवी असेल तर मी नक्कीच देईल. नेस्टिशियाचे सगळेच प्रॉडक्ट बेस्ट आहेत. या कुर्त्याविषयी मला बऱ्याचदा विचारलं गेलेलं, तर मी कमेंट्सचे उत्तरं ना व्हिडिओमध्येच देण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून मला परत म्हणजे तुम्हालाही विचारण्याची गरज जास्त पडणार नाही आणि मलाही नाही. अमुक्ती कंपनीचा आहे. याचे शॉप्स ना जास्त मोठ्या शहरांमध्ये आहेत आणि मॉलमध्ये विशेष म्हणजे स्पेशली ना कॉटनचे कपडे आहेत यांचे. अगदी स्मूथ सॉफ्ट असं कॉटन आहे. मी बऱ्याचदा म्हणजे घातला धुतला पण अगदी शायनिंग टिकू नये. आणि 1000 रुपयाच्या पुढेच यांची प्राईज आहे, 1200 ते 1500च्या दरम्यान. यांच्याकडे तुम्ही वर्किंग वुमन असाल ना तर यांच्याकडे इतके सुंदर असे म्हणजे आपले ड्रेस आहेत ओढणीचे, अगदी छान. माझ्या मैत्रिणीलाही ऑफिससाठी म्हणजे डेली वेअर
ऑफिससाठी पण अगदी छान आवडले. तिने बरेच तिथं घेतलेले मटेरियल. शॉर्ट कुर्ते पण यांचे छान आहेत. मी तुम्हाला फक्त म्हणजे ऑनलाईन मी आत्तापर्यंत नाही घेतला आहे याचा कधी. 2च कुर्ते इथे माझ्याकडे मुक्तीचे. तर लिंक देते तुम्हाला म्हणजे कळेल. हे जास्तीत जास्त ना कलमकारी फ्लोरल म्हणजे प्रिंट असते यांची, पण अतिशय सॉफ्ट असं मटेरियल आहे. किचनच्या इथे मी जे किचन ओट्यावरती शेल्फ ठेवते ना त्याच्या बाजूलाच मी कॅलेंडरही लावून ठेवत असते की जेणेकरून ना म्हणजे येणारे सणवार, नंतर सुट्टीचा दिवस आणि काही महत्त्वाचे दिवस लवकर लक्षात यावेत म्हणून. आणि स्वयंपाक करताना ना अगदी इझिली लक्ष जातं म्हणून तिथे मस्तच असं मी लावून ठेवलं आहे. नंतर ना हे जे भाग आहे किचनचं कॅबिनेटचा खालचा जो एरिया आहे ना तिथे बऱ्यापैकी डाग पडत असतात, कारण की सतत आपल्या किचनमध्ये वावर होत असतो आणि कितीही काळजी घेतली तरीही थोडेफार हात लागतातच, डाग पडतातच. मग ना ते कोलिनशिवाय निघत नाही. मी माझ्याकडे ना ऑल इन वनचं लिक्विड होतं, त्याच्याने तर इझिली डाग निघायचे, पण ना ते सगळीकडे मिळत नाही म्हणून मग मी तुम्हाला जनरली जे इझिली कोलिन हे इझिली अवेलेबल असतं सगळ्यांकडे म्हणून कोलिनचा वापर करून दाखवलेला आहे. घर कामं, किचनमधली कामं हे ना न संपणारी क्रिया आहे. आज हा कोपरा पुसला तर उद्या नक्कीच दुसरा कोपराही तयार असतो आपल्याकडे. आणि हे बघू शकतात जे ग्लॉसी मटेरियल असतं ना जवळून ना डाग दिसत नाही. आता मला जवळ पुसताना ना डाग दिसत नव्हते, पण ज्या वेळेस ना मी आवाज देते व्हिडिओला त्यावेळेस दिसत आहेत की लेफ्ट साईडला भरपूर असे त्या कॅबिनेट्सला डाग आहेत. मी ना ज्यावेळेस हे बनवलं होतं त्यावेळेस त्यांना हँडल द्या असं सांगत होती, पण ते किचनवाले म्हणायचे की ओल्ड फॅशन आहे हँडल, म्हणून मग त्यांनी विना हँडलचे बनवलेले. पण कधी कधी असं वाटतं की हँडल हवे होते, कारण की आपले हात तिथे लागले की लगेच डाग पडतात. पूर्वी तर मी काय करायची, सगळंच एका दिवशी खूप सारं स्वच्छ करत बसायची. म्हणजे ट्रॉली जर साफ करायच्या असतील ना एका दिवशी म्हणजे एकाच दिवशी करून टाकायची. ट्रॉलीवरचे कॅबिनेट्स, पॅन्ट्री युनिट्स. मग याच्याने ना माझी टाचदुखी खूप वाढली होती. पण आता मी तसं करत नाही. मी काय करते आता बघा, आज ना ही सगळी वरची साफसफाई केली आहे, मग उद्या वेळ मिळाल्यावरती काही 2-4 ट्रॉल्या करेल. एका वेळेस ना होऊन जातं, पण खूप असा आपल्या पायांवरती लोड येत असतो आणि त्यातून काहीतरी आपल्याला म्हणजे त्रास वाढतो. जास्त उभं राहिल्याने ना कामं केल्याने, म्हणजे जास्त उभं राहून कामं केल्याने नक्कीच टाचदुखीचा हा त्रास सुरू होतो. म्हणून मग मी टप्प्याटप्प्याने आता खूप असं करायला शिकलेले आहे. गॅस शेगडीलाही राग नको यायला, मला पुसलं नाही कोलिनने तर तिलाही पुसून घेतलं. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.